हॅलो नमस्कार, मी पुन्हा माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मी स्वागत करते. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं जे मॉर्निंगचं रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण मॉर्निंग शिफ्ट असल्याच्यानंतर मला ह्या सर्व गोष्टी खरंच जमत नाहीत करायला, पण आज होता माझा ऑफ म्हणून मी ह्या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर मी शेअर करते. बरं, सकाळच्या ह्या गोष्टी बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या मी स्किपच केलेल्या आहेत. की सकाळी अंगद उठतो, सकाळी 9:15 वाजता 9:30 वाजता मग त्याची रडारड चालू असते. मग त्याला काहीतरी खायला द्यायचं असतं. ते दिल्याच्यानंतर त्याला आंघोळ घालायची असते. या सर्व गोष्टी तर मी ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या नाही आहे. त्याचं पाणी उकळायचं असतं. पाणी उकळायचं इन द सेन्स बॉटलमधून अंगद कधी कधी पाणी पितो. ती बॉटल उकळणं असेल, लादी पुसणं असेल किंवा कचरा काढणं असेल, या सर्व गोष्टी मी ह्याच्यामधून स्किप केल्यात. आणि सकाळ झाल्याच्या नंतर नाश्ता चहा झाल्याच्या नंतर मी जेवणाला सुरुवात करते. ऑलमोस्ट मला 10:15 10:30 10:15 वगैरे 10:30 वगैरे होतात अशा गोष्टी करायला. त्यानंतर अंगदसाठी मी रताळ उकळलं होतं तर ते मी भरवायला घेतलं. अंगदला पहिल्यांदा मी हे रताळ भरवते तर त्यामुळे त्याची टेस्ट आल्याशिवाय अंगद खाणारा नव्हता. त्याच्यासाठी ही पराक्रम माझे चालू होते. अंगदलं गाणं लावलं ना स्वामी समर्थांचं की तो टाळ्या वाजवत बसतो सारखा. मग त्याला भरवत मग मी हे गाणं पण चालू असतं आणि त्यानुसार हे सगळं काम चालू असतं. मग मी किचनमध्ये आली. अंगद साईडच्या घरामध्ये काम चालू होतं, त्यामुळे ड्रिलिंगचा वगैरे आवाज येत होता. अंगद घाबरत होता. त्यासाठी मग अंगदला मी किचनमध्ये घेऊन माझी सर्व कामं करत होती. किचनमध्ये अंगद खेळण्याबरोबर खेळताना खूप नखरे करतो. त्याला भांडी, कांदे, बटाटे या सर्व गोष्टींबरोबर खेळत असतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघालच. हे बघा, भांड्यांबरोबर चमचे, टोप अशा गोष्टींबरोबर खेळणं त्याचं चालू असतं. हे त्याचं तसंच राहणार आहे. मला माझं काम पण केलं पाहिजे. त्याबरोबर सकाळच मग गॅस पण संपला होता. त्यानंतर तेही मी लावायचं काम केलं. कारण घरामध्ये फक्त मी आणि अंगद होतो. अंगदचे आजोबासुद्धा गावाला गेले होते आणि अवीचे पप्पा तर अजूनसुद्धा कामावरतून आले नव्हते. आणि अवीसुद्धा माझे हस्बंड आहेत तर ते सुद्धा ॲज अ स्टाफ नर्स म्हणून वर्किंग करत होते. पण अंगदला आम्हाला डे केअरला ठेवायचं नाही आहे. यासाठी आमची धडपड चालू असते की दोघांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कारण जर आम्ही दोघं पण एकाच प्रोफेशनमध्ये राहू तर ते काही जमणारं नव्हतं. त्यासाठी आम्ही अवीच्या बाप्पांनी अंगदच्या बाप्पांनी ओला उबेर जे आहे तर ते आम्ही चालू केलं. गाडी घेतली आणि सगळं चालू केलं. ती मोठी खूप स्टोरी आहे तर ती नक्की कधीतरी आपण शेअर करूया जर तुम्हाला ऐकायला आवडली तर. बरं, नंतर मग जेवणाला स्टार्ट केली. अंगदसाठी मी वेगळा राईस बनवते कारण त्याला जरा सॉफ्ट लागतो. नंतर डाळ बनवली. डाळ ही नॉर्मली मी बनवते, जी अंगदसाठी सुद्धा असेल आणि आमच्यासाठी सुद्धा असेल. ठीक आहे. देन बाकीची कामं. अंगदला नॉर्मल गरम पाणी लागतं म्हणून मी थर्मासमध्ये नॉर्मल पाणी आहे तर ते रोजच भरून ठेवते की जेणेकरून सकाळी जर पाणी भरून ठेवलं की कोणाला घरी असेल तर त्याला सारखं गरम पाणी थंड करून देणं जमणार नाही, म्हणून ते बनवून ठेवते. अंगदला मग मी रताळ भरून झाल्याच्या नंतर थोडा रडत होता म्हणून मग त्याच्यासमोर मी रताळ ठेवलं. पण हे बघा त्याचे पराक्रम कसे असतात तर ते रताळाबरोबर खेळायला लागला. त्याला ते एकदम सॉफ्ट लागतं तर ते हातामध्ये घेऊन त्याच्यावरती खेळत बसतो. त्याच्यानंतर अंगदसाठी मी थोडं वेगळं म्हणून राईसवरती अंड्याचं सार बनवणार होती. अंड्याचं सार बनवायला केलं सुद्धा, पण माहिती नव्हतं. त्याला आवडतं अंडं वगैरे खायला, अशा गोष्टी खातो तर तो छान पण लागतं तर त्याला. आणि तो अशा खाण्यामध्ये असं हे नाही आहे, पण सारखं तीच जेवण वगैरे सारखं होत असेल तर होतं. पण आज मला सुट्टी होती म्हणून म्हटलं वेगळं काहीतरी तर त्याला बनवूया वेगळं त्याच्यासाठी रोजच्यापेक्षा. कारण रोज तर डाळ भात किंवा डाळिंब, ॲपल अशा गोष्टी खाऊन त्याला खरंच कंटाळा येतो. मग तो कधी आमच्यामधलं जेवण आहे तर ते जेवायला ट्राय करतो. चपाती कधी करतो, कधी नाचणीची भाकरी कधी तरी खात असतो. नंतरच बनवायला घेतली मी चपाती बनवण्यासाठी अशी मी मेथड यूज करते. तुम्ही कोणती पद्धत यूज करता तर ते मला नक्की कळवा, नक्की सांगू शकता. ठीक आहे. कोण वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवू शकतं. मी अशा प्रकारचं बनवते. पुढे त्या साईडला बघा, अंगद बघायला झालं तर त्याला चपाती कशी बनवते तर ते बघायचं असतं. कारण कट्ट्यावरती मी काही ठेवू शकत नाही तर त्याला. पण मी काय करते हे
सगळ्या गोष्टी त्याला अनुभवायच्या असतात, बघायच्या असतात. आणि कधी तर काखेमध्ये घेऊन त्याला कामं करावी लागतात. हे तर प्रत्येक आईने अनुभवलं असणारच आहे, कारण आई झाल्याच्यानंतर ह्या सर्व रिस्पॉन्सिबिलिटी आहेत तर त्या येतातच. बरं, त्याच्यावरती रागू शकत नाही, कारण त्याला लाड प्रेम पाहिजे असतं. कधी असं होतं की बाबा आपला टेम्पर आहे तर तो निघून जातो, पण ते मुलांना काही कळत असतं, काहीच कळत नसतं. त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं खरंच खूप गरजेचं असतं. तो साईडला काम करत होते लोक, तर त्यामुळे त्याचा आवाज येत होता, त्यामुळे तर तो बाहेर हॉलमध्ये खेळत नव्हता. पण मी हॉलमध्ये लिटरली एकटं त्याला मी ठेवत नाही कधी, कारण काही खाईल, तोंडामध्ये जाईल, आपलं लक्ष नसेल, काही समजत नाही. त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर राहणं खूप गरजेचं असतं. कधी पाण्याबरोबरती खेळतो, कधी हंडावरचं झाकण काढून पाण्यामध्ये हात घालून त्या पाण्याबरोबरती खेळत असतो. पण मी बाथरूममध्ये वगैरे कधी पाणी वगैरे भरून वगैरे काही ठेवत नाही. कधी जर डोळा झोकून गेला आतमध्ये तर त्याला पाण्यामध्ये जायची, लहान मुलांना माहिती आहे पाणी वगैरे जे नको जाऊ सांगितलं तर तिथे जाणं तर त्याला गरजेचं असतं. नंतर चपाती झाल्याच्यानंतर मग मी टॉमॅटोची भाजी करायला घेतली. आज मला टॉमॅटोची भाजी खाऊशी वाटली, म्हणून म्हटलं ठीक आहे टॉमॅटोची भाजी बनवूया. टॉमॅटोची भाजीसुद्धा बनवली. मी अशा प्रकारची बनवते, म्हणजे तो जो घाटी मसाला आहे, लसूण आणि कांदाचा मसाला आहे तर तो मी यूज करते. त्याच्यासाठी नॉर्मल तिखट आहे तर ते मग मी त्याच्यामध्ये यूज करत नाही, आणि गरम मसाला टाकून फोडणी देऊन हे बनवते मी. ठीक आहे. नंतर काय, रोजच आपलं सगळं जेवण झाल्याच्यानंतर भांडी घासायचं. भांडी घासता सुद्धा मला अंगत खूप हे करत होता. मग मी त्याच्याशी बोलता या सगळी गोष्टी करत होती, कारण त्याचंसुद्धा मन रमवणं खरंच खूप गरजेचं होतं. आणि ह्या सर्व गोष्टी होतच असतात, होतच राहणार आहेत. जसं मोठं होत जातं तसं मुलांना कळत जातं. पण ठीक आहे, हे दिवससुद्धा कधी राहत नाहीत खरंच. मोठं झाल्याच्यानंतर तर त्या लहान मुलांना कळणारच आहे कसं काय आहे. तर त्या पण आपली जी वेळ आहे तर ती आपल्याला काढावीच लागणार आहे, काही हरकत नाही. मग काय, भांडी वगैरे सर्व घासून झाल्याच्यानंतर कट्टा साफ करायची वेळ आली. कट्टा वगैरे सगळं साफ करून घेतलं. तोपर्यंत अंगाशी मी बोलून त्याला रमवत होती. त्याच्यानंतर हा सगळा पसारा मला उचलायचा होता. त्याचा सगळं माझं काम पण झालं होतं, जेवण पण झालं होतं. आता त्याला भरवण्याची सुद्धा वेळ आली होती. जवळजवळ 12:30-1 वाजत आला होता. 1:30 वाजता नॉर्मली त्याला मी भरवते, पण त्याच्या अगोदर ती मला हा सगळा पसारा उचलायचा होता. कचरा उचलायच्यानंतर कचरा वगैरे ते सगळं काढायचं होतं, कचरा पण काढायचा होता, आणि देन त्याला भरवायचं पण होतं. त्याच्या अगोदर ते एक मला काम करायचं होतं की अंगाची खेळणी तर सर्वच नाही, पण जी खराब झाली होती तर ती मला वॉश करायची होती. पहिला म्हटलं कचरा काढून घेते. मग काय, अंगदने मला स्वतःहून तर ती शिपली आहे कचरा भरायची, तर ती आणून दिलेली आहे कचरा भरायला. मध्ये तो येत असतो, त्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आवड असते. सो जाऊन दे. मग काय, ह्याची अंगाची जी गाडी आहे तर ती मी वॉश करायला घेतली, कारण ते खूप घाण झाली होती. त्याच्यामध्ये नॉर्मली तर तो खेळत पण नाही. आता नॉर्मली ह्या सर्व गोष्टी तर त्याला नकोच पाहिजे असतात. त्याला फक्त भांडी पाहिजे असतात, चमचे पाहिजे असतात, आणि सोफ्यावरती उड्या मारायला पाहिजे असतात. तरीसुद्धा मी ह्या सर्व गोष्टी आहेत तर त्या क्लीन करून ठेवून दिल्या, कारण कधी मूड लहान मुलांचा कधी कुठल्या गोष्टीचा होईल काय सांगू शकत नाही. या गोष्टी ज्या नवीन आपण गोष्टी आणतो ना, त्यामुळे त्या गोष्टींबरोबर ती तो काय 4-5 दिवस खेळतो आणि नंतर मग सोडून देतो. तर आता ही जी खेळणी बघायला झाली ना, तर ती खेळणी नॉर्मल आहेत, चमचे बिमचे सॉफ्ट टॉईज आहेत. मी वेगळं काय शार्प वगैरे असं गाड्या बिड्या असं काही अंगदला अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. वेगळं काही नाही आहे. जे गावाला मुलं रुटीनमध्ये यूज करतात तर त्याच गोष्टी मी देते, दुसरं काही नाही आहे. पडेल वगैरे तर त्याची खूप भीती वाटते. लादी आहे आपटेल वगैरे, तर त्याच्यासाठी मी थोडीशी चटई वगैरे अंथरून ठेवते की ज्याच्यामुळे सोफ्याच्या खालीसुद्धा, पण नॉर्मली सोफ्यावरती मी सगळं सामान वगैरे पण टाकून ठेवते, त्याच्यामुळे तो पडणार नाही. बरं, हे सगळं झाल्याच्या नंतर लिटरली 1:30 वाजले होते. 1:30 वाजल्याच्यानंतर म्हटलं अंगदला भरवायला घेऊ. पण हे सगळं मी जेवण बनवता त्याला नॉर्मली चपाती म्हणा किंवा काय ते काही ना काहीतरी खायला देतच होती, टाईम देत होती मध्ये, आणि त्याच्यामुळे त्याचं थोडंसं पोट पण भरलेलं पण होतं. आणि पण काय, जेवणाची वेळ झाली तर थोडंसं जेवण तर गेलंच पाहिजे होतं, म्हणून मग जेवण भरवायला घेतलं. हे काय, टोपावरती खेळत तो जेवणार होता. आणि नंतर म्हटलं हा काय जेवत नाही आहे, मग स्वामी समर्थांचं गाणं लावलं. अशी आमची सकाळ स्पेंड झाली. थँक्यू.